बांधकाम कामगारांना जिल्हाभरातून एकाच ठिकाणी मिळत असलेले गृहोपयोगी संचामुळे त्या ठिकाणी प्रचंड गर्दी व असुविधा निर्माण झाली होती। मात्र आता 4 विविध उपकेंद्रावर हे गृहोपयोगी संच मिळणार आहे। दर्यापूर तालुक्यात स्थानिक बसस्थानकातून माहूर गडावरील रेणुका माता मंदिर दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना विशेष बसेसची व्यवस्था दर्यापूर आगारामार्फत करण्यात आल्याने दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांनी आनंद व्यक्त केला। रविवारी सकाळी 7 वाजता 3 बस दर्यापूर बसस्थानकातून सोडण्यात आल्या। अमरावती जिल्ह्यात कपाशीवरील बंडवडीच्या पतंगाची मादी नराला आकर्षित करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा गंध सोडते। असा गंध कृत्रिमरित्या तयार करून गोळ्याच्या स्वरूपात लीर वापरला जातो। त्या प्लास्टिकच्या सापड्यात पतंग अडकतात व याद्वारे गुलाबी बंडवडीवर नियंत्रण मिळवता येते। शासन योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करून 12 अंकी युनिक फार्मर आयडी प्राप्त करणे अनिवार्य आहे। सध्या स्थितीत जिल्ह्यात 3.87 लाख शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केल्याने जिल्ह्याची टक्केवारी 75 आहे। ॲग्रिस्टेक योजनेत नोंदणी असल्यासच शेतकऱ्यांना शासन योजनेत सहभागी होता येणार आहे। मोर्शी शहरातील खोलवाटपुरा स्थित 18 वर्षीय तरुण मध्य प्रदेशातील मांडू नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना 13 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास निदर्शनास आली। त्याचा अद्याप शोध लागलेला नाही। अमरावती जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रातील रिंग रोड काठोरा जगात नाक्याजवळ एका लेआउट समोर घंटी कटल्यातून संकलित केलेला कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात डम्पिंग डेपो निर्माण झाला। त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। या विरोधात रविवारी स्थानिक नागरिकांनी काठोरा रोडवर ठिय्या देत चक्काजाम आंदोलन केले। तब्बल 3 तासभर वाहतूक रोखण्यात आली। दरम्यान आमदार सुलभा खडके यांनी आंदोलनस्थळी भेट देत नागरिकांच्या समस्या प्रश्न जाणून घेतले। वरुड तालुक्यातील रहिवासी असलेल्या 17 वर्षीय मुलीला वरुड येथून पळवून नेण्यात आले। 13 सप्टेंबर रोजी पहाटे ती घटना घडली। या प्रकरणी वरुड पोलिसांनी अद्याप त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। शिरसगाव कोसबा येथे बोरवेलचे स्टार्टर सुरू करण्याकरिता गेलेल्या 28 वर्षीय तरुणाला इलेक्ट्रिक करंट लागून मृत्यू झाला। 9 सप्टेंबर रोजी दुपारी शिरसगाव कोसबा शिवारात ती घटना घडली। चांदूर बाजार शहरातील आनंदनगर येथील राज रामटेके यांचे घर फोडून अज्ञात चोरट्याने 26,700 रुपयांचा ऐवज चोरून नेला। 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7च्या सुमारास ती घटना उघड झाली। या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी रात्री अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला। मध्य प्रदेशला शिरसगाव कोसबा मार्गे परत वाळशी जोडणाऱ्या मार्गावरील पूर्णा नदीवर ब्रह्मावाडा थड्डी गावाजवळ मोठा पूल उभारण्यात आला। पूल वाहतुकीसाठी सुरू होऊन 2 वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला। मात्र अजूनपर्यंत पुलाच्या मागील व पुढील भागाशी रस्ता जोडण्यात आलेला नाही। त्या टप्प्यावर गिट्टी उघडी पडलेली आहे। त्यावरील खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी जमा होते तर उन्हाळ्याच्या दिवसात दूरपर्यंत सर्व धूळ उडते। बडनेरा शहरातील बसस्थानकाच्या आगमन आणि निर्गमन गेटवर धोकादायक खड्डे पडले। चालकाला मोठ्या सावधगिरीने येथून बस काढावी लागते। प्रवाशांना देखील आदळ आपटीतून जखमी होण्याचा धोका निर्माण झाला। प्रशासनाने या धोकादायक खड्ड्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांसह शहरवासियांची आहे। वरुड तालुक्यातील वाटोडा चांदस येथे दुचाकीने परतणाऱ्या व्यावसायिकाला 13 सप्टेंबरच्या रात्री विद्यार्थ्यांसमवेत सहलीवरून परत येत असलेले परतवाडा आगारातील महामंडळाच्या बसने समोरासमोर धडक दिली। तत्काळ मदत न मिळाल्याने दुचाकी चालकाच्या घटनास्थळीच मृत्यू झाला। यामुळे संतापलेल्या नागरिकांनी चांदस नजीक वाहतूक रोखून धरली। तात्पुरती अपघातग्रस्त वाहन चालकाने पोलीस ठाण्यात लावले। पोलिसांनी घटनास्थळी गाठून वातावरण शांत केले। दामणगाव रेल्वे येथे कुणाला आई नाही, कुणाला वडील नाही, काही चिमुकल्यांना दोघेही नाही अशा तब्बल 40 जणांना दत्तक घेऊन त्यांचे पूर्णतः पालन पोषण एक अभियंता शासकीय नोकरीचा व्याप सांभाळून करीत आहे। अतुल रामटेके असे या अभियंत्याचे नाव आहे। अमरावती जिल्ह्यात उद्धव सेनेच्या महिला आघाडीद्वारे रविवारी माझं कुंकू माझा देश हे अभिनव आंदोलन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सौभाग्य यांचं लेणू कुंकू पाठवण्यात आले। जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने माझं कुंकू माझा देश या अनोख्या पद्धतीचे आंदोलन करण्यात आले।